ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। तर आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. तसा आपण आधी पण अभ्यास केलाय, पण आता बऱ्याच दिवसाचा गॅप पडल्यामुळे आपण परत याला थोडस एक रिव्हिजन सारखं बघतोय. तर मागच्या दोन सत्रामध्ये आपण बघितलं की वैदिक सनातन धर्मातील ग्रंथ कसे आले, व्यासदेवाने त्यांची कशी विभागणी केली, मग श्रुती साहित्य म्हणजे काय, स्मृती म्हणजे काय, नंतर इतक्या प्रकारचे इतके अधिक ग्रंथ का आहेत, एकच पुस्तक का नाही, ही सर्व आपण चर्चा केली. मग आपण नंतर बघितलं की भगवद्गीता ही एक स्वतंत्र ग्रंथ पण आहे आणि महाभारताच्या भीष्म पर्वाचा भाग पण आहे. भीष्म पर्व म्हणजे ज्यावेळेस जे युद्धाचं वर्णन होतं, त्या वर्णनामध्ये भगवद्गीता आपल्याला बघायला मिळते, 700 श्लोक. तर मग आपण तिथे बघितलं की संजय कसा धृतराष्ट्राला युद्धामध्ये काय घडत आहे तो सांगत होता, कारण संजय हा धृतराष्ट्राचा सेक्रेटरी होता. तर मग या गीतेमध्ये धृतराष्ट्राचा केवळ एकच श्लोक आहे, ज्या श्लोकामध्ये तो विचारतो की सर्वांनी एकत्र युद्धासाठी आल्यावरती काय केलं. मग तिथे आपण विस्तृत चर्चा केली की त्याच्या बोलण्यामधून त्याची मानसिकता कशी समजते, आपली मुलं आणि भावाच्या मुलामध्ये तो कसा भेदभाव करत होता, आणि त्याला सत्तेसाठी कशी खूप लालच होती, आणि धर्मक्षेत्रामुळे माझ्या मुलांवरती परिणाम होऊ नये आणि त्यांनी युद्ध सोडून देऊ नये, असा तो मनोमन विचार करत होता. मग हे सर्व जाणून संजयाने दुसऱ्या श्लोकात त्याला सांगितलं की तुझी मुलं काही सुधारणार नाहीत, तुझ्यासारखेच ते पण धार्मिक दृष्ट्या अंध आहेत, तर ते युद्ध करतील. तर मग आपण समोर बघितलं की दुर्योधन हा राजकीय माणूस होता, याला राजकारण खूप चांगलं जमायचं. तर सर्वांना आपलंसं करून आपल्या साईडनं युद्ध करण्यासाठी त्याला खूप तडजोड करावी लागत होती. तो द्रोणाचार्यांकडे गेला, त्यांनी द्रुपद सोबतची त्यांचे वैर आठवण करून दिलं, नंतर तुम्ही त्याच्या मुलाला काय शिकवलं याची आठवण करून दिली, नंतर आपल्या सैन्यामधले इतर काही लोकांची प्रशंसा केली. त्याला असं वाटत होतं की असं नको व्हायला की कुणाला असं वाटेल की अरे मग आम्हाला कशाला बोलवलं. तो प्रत्येकाला कसं तरी आपल्या साईडनं करून युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत होता. मग असं झाल्यावरती भीष्मांनी काय केलं की आपला शंख वाजवला, तर सिंहनादम असा शब्द येतो, कारण भीष्म हे खूप शूरवीर व्यक्ती होते, आणि जसा सिंहाचा मोठा आवाज येतो तसा मोठ्या आवाजामध्ये त्यांनी शंख वाजवला. मग जसा भीष्माने शंख वाजवला तसं सर्वांनी आपापले शंख वाजवायला सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजत होते, युद्धाला सुरुवात होणार होती. मग पांडवांच्या साईडने पण सर्वांनी शंख वाजवायला सुरुवात केली. मग आपण त्यामध्ये बघितलं की पांडवांच्या साईडनं जे वेगवेगळे व्यक्ती आहेत त्यांच्या शंखांची काही नावं सांगितली, जसे की भगवंतांच्या शंखाचं नाव आहे पांचजन्य, नंतर अर्जुनाच्या शंखाचं नाव आहे देवदत्त, असे वेगवेगळ्या शंखाची नावं आहेत. तर इथून असं पण बघायला मिळतं की या लोकांकडे एकापेक्षा जास्त शंख होते आणि वेगवेगळ्या शंखाला त्यांनी नावं दिलेली असायची. तर अशा प्रमुख शंखांचं आपण बघितलं की त्यांनी वाजवले. मग जेव्हा पांडवांनी शंख वाजवले तेव्हा या कुरूंच्या साईडनं जे काही सैन्य होतं ते सर्व घाबरले, परंतु जेव्हा कुरूंनी शंख वाजवले तेव्हा पांडवांना काही परिणाम झाला नाही. तर याच्यामध्ये आपण बघितलं की शंख हे भगवंतांचे एक चिन्ह आहे आणि याद्वारे पांडवांचा विजय होणार आहे हे पण दर्शविलं जात होतं. नंतर आपण काही भगवंतांच्या नावांचा आणि अर्जुनाच्या नावाचे अर्थ बघितले, जसं ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, धनंजय म्हणजे ज्याने धन जमा केलं,
जो की अर्जुन आहे, युधिष्ठिर महाराजांच्या यज्ञासाठी त्याने भरपूर सोनं वगैरे जमा केलं होतं, म्हणून अर्जुनाला एक धनंजय असं नाव पडलं. आपल्या गावाकडे बघा कधी कधी काही व्यक्तीच्या सवयीनुसार त्याला नावं दिली जातात. समजा एखादा कोणी आधू असेल तर त्याच्या त्या आधूपणावरून लोक त्याला नाव ठेवतात. तसंच इथं महाभारतामध्ये पण व्यक्तीच्या कार्यानुसार त्याला काही वेगवेगळी नावं दिली होती. तर आपण काही एका तात्पर्यामध्ये बरेच नावाचे अर्थ बघितले, की माधव म्हणजे लक्ष्मी देवीचा पती, ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, गोविंद म्हणजे गाईला आणि इंद्रियांना आनंद देणारा, मधुसूदन म्हणजे ज्याने मधु नावाच्या दैत्याचा वध केला. असे वेगवेगळ्या नावाचे आपण अर्थ बघितले. आणि आता पूर्ण तयारी झालेली होती, दोन्ही साईड पण युद्धासाठी तयार झालेले असताना मध्येच अर्जुन भगवंतांना म्हणतो की भगवंता मला सैन्य बघायचंय आणि दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चल. मला हे बघायचं की हा दुर्योधन तर दुर्बुद्धी आहेच, पण या दुर्बुद्धी व्यक्तीला मदत करण्यासाठी कोण कोण आले हे मला बघायचं, असं अर्जुन म्हणतो. आणि भगवंतांना दोन्ही सैन्याच्या मध्ये आपला रथ घेऊन येण्यासाठी सांगतो. तिथे आपण चर्चा बघितली की कसं युद्धामध्ये कशा पद्धतीने सैन्यांना रथाला चालवलं वगैरे जायचं. तर आज आपण 24व्या श्लोकापासून समोर चर्चा करूया. इथे संजय सांगतो धृतराष्ट्राला, एवं युक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. की अशा पद्धतीने जेव्हा ऋषिकेश म्हणजे भगवंतांचं नाव आहे, ऋषिकेशचा अर्थ आपण आता चर्चा केली की इंद्रियांचा स्वामी. अशा पद्धतीने ऋषिकेशाला गुडाकेशेनं, आता गुडाकेश म्हणजे काय आपण चर्चा करूया, की माझा रथ घेऊन चल अशी जेव्हा अर्जुनाने भगवंतांना आज्ञा केली तेव्हा भगवंत रथ घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्ये गेले. तर इथे काही शब्दांचा अर्थ आपल्याला बघावा लागेल. दोन शब्द आहेत, एक ऋषिकेश आणि एक गुडाकेश. तर मी तुम्हाला आधी पण बोललो की बऱ्याचदा आपल्याकडे नावामध्ये ईश असं लावलं जातं. राजेश, दिनेश, मितेश, नितेश, नागेश अशी नावं असतात. तर ईश हा शब्द स्वामी दर्शवतो. नागेश म्हणजे नागांचा स्वामी, राजेश म्हणजे सर्व राजांमध्ये श्रेष्ठ. तर इथे ऋषिकेश आणि गुडाकेश दोन्ही शब्दामध्ये ईश हा शब्द जोडलेला आहे बघा. तर ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी. तर सर्वांच्या इंद्रियांचा जो स्वामी आहे त्याला ऋषिकेश म्हणतात. भगवंत हे सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणून त्यांना ऋषिकेश नाव पडले. दुसरा एक शब्द इथे येतोय बघा, गुडाकेश. तर गुडाकेश हा शब्द अर्जुनासाठी आहे. तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल तर तुम्ही भगवद्गीता पण पान नंबर 41 काढून ठेवा. तर यामध्ये प्रभुपादांनी गुडाकेश या शब्दाचे अर्थ सांगितलेत. तर गुडाका हा शब्द जो आहे संस्कृत शब्द, गुडाका म्हणजे झोप. आपल्याकडे आपण झोपेला कधी कधी हिंदीमध्ये नींद म्हणतो किंवा मराठीमध्ये झोप म्हणतो, किंवा कोणी काही विश्रांती म्हणेल, कोणी वामकुक्षी म्हणेल. तर असा संस्कृतमध्ये झोपेला गुडाका म्हटलं जातं. तर ज्याने झोपेवरती नियंत्रण मिळवले त्या व्यक्तीला म्हणतात गुडाकेश. तर इथे झोपेवरती नियंत्रण मिळवणारा व्यक्ती आहे अर्जुन. तर कदाचित तुम्ही कधी ऐकलं असेल की अर्जुन रात्रीमध्ये पण बाण चालवण्याची प्रॅक्टिस करायचा, म्हणून अर्जुनाने झोपेवरती पण विजय मिळवला होता, म्हणून त्याला गुडाकेश म्हटलं जातं. आणि गुडाका हा शब्द दुसरा अर्थ असा पण दाखवतो की तमोगुण, ज्याने तमोगुण जिंकला आहे त्याला पण गुडाकेश असं म्हटलं जातं. तर गुडाकेश या शब्दाचे आपण अर्थ बघितले. गुडाकेश म्हणजे झोपेवरती ज्याने विजय मिळवला, तमोगुणावरती ज्याने विजय मिळवला त्याला म्हणतात गुडाकेश. तर हे दोन्ही शब्द अर्जुनासाठी आहेत आणि ऋषिकेश हे भगवंतांसाठी आहेत. जर तुम्ही पान नंबर 41 वरती बघितलं तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये पहिल्याच ओळीत लिहितात, गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. आता ऍक्च्युली झोप हे तमोगुणाचं प्रतीक आहे.
तर आपण आधी पण चर्चा केली आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 गुण असतात. तर असा अर्थ नाहीये की आपल्याला तमोगुणाची गरजच नाहीये. नेहमी आपण सत्वगुणामध्ये राहायला पाहिजे असं नाहीये. जर तमोगुण नसेल तर व्यक्ती झोपू नाही शकणार. तर झोपेसाठी तमोगुणाची गरज असते. तर ही एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय. आणि अर्जुनाने कसा बरं या निद्रेवरती विजय मिळवला? अर्जुनाने श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान या दोन्हीवरही विजय प्राप्त केला. श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. तर हे शक्य आहे, परंतु आपण नक्कल नाही केली पाहिजे की बाबा आपण आता गीता क्लासमध्ये ऐकले की अर्जुनाने झोपेवरती नियंत्रण मिळवलं, तर उद्यापासून आपण पण झोप कमी करायची असं नाही. तर या गोष्टींना वेळ लागतो. एका दिवसामध्ये होण्याच्या गोष्टी नाहीयेत, नाहीतर आपण आजारी पडून जाऊ. पण हळूहळू भक्तीमध्ये जेव्हा व्यक्ती प्रगती करतो, तर या शारीरिक ज्या गरजा आहेत त्याच्यावरती तो विजय मिळवायला सुरुवात करतो. तर हा झाला आपला श्लोक नंबर 24. तर इथे अर्जुनाने भगवंतांना सांगितलं रथ घेऊन चल, आणि भगवंत रथ घेऊन दोन्ही सैन्याच्या मध्ये आले. तर आता आपण श्लोक नंबर 25 बघतोय. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम उवाच पार्थ पश्येतान समवेतान कुरुनीती. आता भगवंत पण खूप हुशार आहेत. भगवंतांनी काय केलं की अर्जुनाची कमजोरी बघितली की हा का म्हणतोय असं करायचं. आता समजा दोन्ही क्रिकेटच्या टीम समजा मॅच साठी तयार झाल्या आणि मध्येच एखादा खेळाडू जर म्हणतो की मला अरे बघायचं की समोरच्या टीम मध्ये कोण कोण आहे, तर याला काही अर्थ नाहीये. तर याचा अर्थ असा होतो की अर्जुन आता थोडासा कमकुवत होतोय किंवा मनाने घाबरतोय. तर असा एक प्रश्न येऊ शकतो की अर्जुन तर भगवंतांचा नित्य पार्षद आहे, मग अर्जुन का बरं घाबरला? कारण तुम्ही जर कधी ऐकलं असेल, नरनारायण ऋषींची कथा येते. नरनारायण ऋषी जे की हिमालयामध्ये तपस्या करतात. तर या नरनारायण ऋषीमध्ये जो नारायण आहे तो कृष्ण आहे आणि जो नर आहे तो अर्जुन आहे. तर याचा अर्थ असा आहे की अर्जुन भगवंतांचा नित्य पार्षद आहे. भगवंतांच्या प्रत्येक अवताराच्या वेळेस अर्जुन त्यांच्या सोबत असतो. मग असा जो भगवंतांचा पार्षद आहे तो कसा काय घाबरू शकतो किंवा तो कसा काय अज्ञानामध्ये जाऊ शकतो? तर याचं उत्तर आचार्यांनी असं दिलंय की भगवंतांनी अर्जुनाला माध्यम केलंय की अर्जुनाच्या द्वारे सगळ्या जगांना या गीतेचं ज्ञान मिळावं, म्हणून भगवंतांनी अर्जुनाला या मोहामध्ये टाकलं. या मोहाद्वारे अर्जुन आता म्हणतो की आता समोर आपण बघणारच आहोत की माझी काय परिस्थिती होते. त्याच्यामुळे असं कधी विचार करायचा नाही की अर्जुन पण आपल्याप्रमाणे एक सामान्य व्यक्ती आहे. अर्जुन हा भगवंतांचा नित्य पार्षद आहे, परंतु भगवंतांच्या इच्छेमुळे किंवा जगाला भगवद्गीता देण्यासाठी अर्जुनाला या परिस्थितीमध्ये टाकण्यात आलं. तर या 25व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात? हे बघ अर्जुन, समोर कोण कोण उभा आहे. भीष्म आहे, द्रोण आहेत. कारण की सर्वात जास्त प्रेम भीष्म आणि द्रोणावरतीच होतं. कारण भीष्माच्या खांद्यावरती अर्जुन लहानाचा मोठा झाला होता. कारण त्याचे वडील तर खूप लहानपणीच वारले होते. तर भीष्मांनी त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. आणि द्रोण हे अर्जुनाचे गुरु होते. तर अशा ज्या आवडत्या लोकांच्या समोर अर्जुनाला घेऊन भगवंत घेऊन जातात आणि तिथे त्याची काय अवस्था होती ते आपण बघणार आहोत. तर प्रभुपादांनी पान नंबर 41 मध्ये 25 नंबर श्लोकाच्या तात्पर्यामध्ये काय लिहिले बघा. सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले आहे ते जाणू शकले. कारण जेव्हा अर्जुन म्हणतो की दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन मला चला, तेव्हाच भगवंताला समजतं की हा आता कमजोर पडतोय. कसं काय भगवंतांना समजलं? आपण जव्हारमध्ये एका क्लासमध्ये चर्चा केली होती की आकाशी झेप घेरे पाखरा हा जो क्लास होता, तेव्हा आपण बघितलं की शरीराला एका झाडाची उपमा दिली आहे आणि त्या झाडामध्ये 2 पक्षी आहेत. एक कोणाला आठवतं ही कथा कोणाला आठवते का? झाडावरती 2 पक्षी आहेत. एक पक्षी फळं खातो आणि दुसरा पक्षी केवळ त्याच्याकडे बघत बसतो. हा क्लास कोणाला आठवतो? तर याच्यामध्ये कोण सांगितले 2 पक्षी कोण होते?
अगदी बरोबर. तर गीतेमध्ये पण याला पुष्टी देण्यात आली आहे. 2-3 ठिकाणी याचा संदर्भ येतो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनम् च. या एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की सर्वांच्या हृदयामध्ये मीच आहे. त्यानंतर उपद्रष्टा हनुमंता भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मा इति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. असे 3-4 श्लोक आहेत गीतेमध्ये. तिथे कृष्ण सांगतात की सर्वांच्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे तो मीच आहे. आता आत्म्याच्या जवळची सर्वात निकटचा व्यक्ती म्हणजे भगवंत. त्याच्यामुळे आपल्या मनात काय चाललंय ते भगवंतांना लगेच समजतं. तर कदाचित तुम्ही ही स्टोरी ऐकली की नाही माहिती नाहीये. एक स्वामी विवेकानंदची एक स्टोरी आहे बघा. स्वामी विवेकानंदना त्यांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस, त्यांनी सर्व शिष्यांना सांगितलं की प्रत्येकाने आपापल्या घरून चोरून धान्य घेऊन यायचं. म्हणजे चोरून म्हणण्यापेक्षा कुणालाही न बघता न बघू देता धान्य घेऊन यायचं. तर मग दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य धान्य हातामध्ये घेऊन येतात आणि गुरुजीला देतात. परंतु स्वामी विवेकानंदकडे काहीच धान्य नसतं. त्यांचं आधीचं नाव नरेंद्र होतं, नरेंद्र दत्त. तर मग रामकृष्ण परमहंस विचारतात की अरे तू का घेऊन नाही आला? तर स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं की सर्वत्र भगवंत आहेत. चराचरामध्ये भगवंत परमात्मा स्वरूपामध्ये आहे. तर असं कधी शक्य नाही की मी कोणीच न बघता धान्य चोरू शकतो. तर ही शिकवणूक आहे. आपल्या वैदिक ग्रंथामध्ये गीतेमध्ये पण 3 ठिकाणी याचा उल्लेख येतो. श्रीमद भागवतामध्ये पण उल्लेख येतो की भगवंतांचे जे विस्तारित स्वरूप आहेत 3 विष्णू, महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू. तर यांच्यापैकी जे शिरोदकशाही विष्णू आहेत ते प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या आत्म्यासोबत परमात्मा म्हणून वास करतात. त्याच्यामुळे आपल्याला किती जरी वाटलं की मी चुकीचं काम करतोय, मला कोणी बघत नाही, तर असं शक्य नाही. परमात्मा नेहमी आपल्या पापाला आणि पुण्याला साक्षीदार आहेच. आणि याचे बरेच वैज्ञानिक उदाहरणं पण दिली जातात की जसं आपण जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा आपल्याला आठवते की तो व्यक्ती मीच आहे, तर याची आठवण कोण करून देतं. अशी काही स्पष्टीकरणं दिली जातात की कसं आपल्यासोबत परमात्मा पण आहेत. तर हे प्रभुपादांनी पहिल्या ओळीमध्ये ते सांगितलं की सगळ्याच्या शरीरामध्ये भगवंत परमात्मा म्हणून आहेत आणि अर्जुनाच्या हृदयामध्ये पण आहेत. तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये काय मानसिकता चालू आहे ते भगवंताला खूप चांगल्या पद्धतीने समजून येतं. आणि याच्यावरून एक शिकवणूक आपण अशी पण घेऊ शकतो. बऱ्याचदा आपल्याला जीवन जगताना असं वाटतं की मी तर इतका चांगला वागतो, परंतु सगळे लोक सगळ्या लोकांचा गैरसमज होतो किंवा माझ्याबद्दल लोकांचं काहीतरी विचित्र मत आहे. मी कसं याच्यातून बाहेर पडू? परंतु आपल्याला एक दिलासा असला पाहिजे की जरी पूर्ण जगाने जरी आपल्याबद्दल गैरसमजूत करून घेतली तरी एक व्यक्ती आहे जो कधीच आपली गैरसमजूत करून घेणार नाही. तो म्हणजे भगवंत आणि परमात्मा. कारण ते आपल्या हृदयाच्या सर्वात जवळ आहेत आणि आपल्या मनामध्ये काय चांगलं चालू आहे आणि काय वाईट चालू आहे ते भगवंतांना खूप चांगलं समजतं. आणि याच्या उलट आपण किती जरी दिखावा केला की मी खूप ब्रह्मचारी आहे किंवा मी भगव्या रंगाचे कपडे घातलेत किंवा मी कुटुंबाचा त्याग केला आणि मी खूप मोठा त्यागी आहे आणि खूप मोठे मोठे आपण क्लास जरी दिले, परंतु आपल्या हृदयामध्ये काय पापाचे विचार चालू आहेत हे परमात्म्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतं. त्याच्यामुळे या दोन्ही परिस्थितीमध्ये हा एक आपल्याला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी मदत पण करू शकते आणि लोकांच्या निगेटिव्हिटी पासून वाचण्यासाठी पण हा मुद्दा खूप मदत करण्यासारखा आहे. तर हे आपण तिथे बघितलं. मित्र सुलभ, आता मी पान नंबर 42 वर जात आहे. तुम्ही सर्वांनी गीता जर सोबत ठेवली तर थोडं बरं राहील, तुम्हाला पण नोंद करायला वगैरे पण जमेल. मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. आपण कधी कधी म्हणतो ना क्या तेरे को देखने का देख ले अभी, तसं भगवंत अर्जुनाला म्हणतो तुला काय बघायचं बघ इथे. म्हणजे थोडक्यात एक थोडासा भगवंतांनी अर्जुनाचा एक थट्टा केली आहे, तुला काय बघायचं ते इथे बघ म्हणून. तर आता श्लोक नंबर 26 मध्ये वर्णन येतं की अर्जुनाने याच्यामध्ये कुणाकुणाला बघितलं. तत्र पश्चात स्थितान पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा
शशुरान सुहृदश्चैव सेनयोर उभयोरपि. तर अर्जुन बघा तिथे किती 18 अक्षयोनी सेना आहे, म्हणजे अक्षरशः करोडो सैनिक आहेत, करोडो दोन्ही साईडचे मिळून. आणि अर्जुन दोन्ही साईडकडे बघतोय आणि बघितल्यावर त्याची नजर कुणाकुणावरती जातो की तो बघतो की अरे इथे तर माझ्या वडिलांच्या वयाची लोक आहेत, माझे आजोबा आहेत. तर आजोबा कोण, तर आपण यांना म्हणू शकतो जसे की भीष्म. भीष्म हे अर्जुनाचे आजोबाच होते. नंतर बघतो की गुरु आहेत, गुरुमध्ये कोण, द्रोणाचार्य, कृपाचार्य. नंतर मामा पण आहेत. तर दोन मामा होते. एकतर कोणाकोणाला आठवतं दोन मामा कुठले होते याच्या युद्धामध्ये, अंदाज तुमचा? हा, एक तर शकुनी मामा जो की दुर्योधनाचा मामा आहे. दुसरा मामा शल्य, अगदी बरोबर. शल्य हे माद्रीचे भाऊ होते. असं म्हणते की ते, असे म्हटलं जाते की ते मद्रास मधून होते म्हणून माद्री म्हटलं जातं. मद्रास ही चेन्नईमध्ये आहे ना. तर नकुल आणि सहदेवचे मामा म्हणजे अर्जुनाचे मामा. तर अर्जुन बघतो की वडिलांच्या वयाचे लोक आहेत, आजोबाचे वयाचे लोक आहेत, गुरु आहेत, मामा आहेत, भाऊ आहेत. तर भाऊ कोण, आता कौरव जरी त्यांच्यासोबत युद्ध करत असले तरी एका दृष्टिकोनातून ते सगळे भाऊच होते, कारण काकाचेच मुलं ना. शेवटी धृतराष्ट्र आणि पांडू भाऊ होते आणि हे सगळे चुलत भाऊ होते. तर अर्जुन बघतो की भावासोबत मला युद्ध करायचंय. नंतर कोण, मुलं. तर मुलं कोण, की स्वतः अर्जुनाचे पण मुलं होते आणि दुर्योधनाचा मुलगा ज्याचं नाव लक्ष्मण होतं, दुर्योधनाच्या मुलाचं नाव लक्ष्मण होतं, तो पण युद्धामध्ये आला होता. या लक्ष्मणला नंतर अभिमन्यू मारतो. मग बघतो की बाबा इथे तर, आणि नातू पण आहेत, मित्र आहेत. मित्र म्हणजे कोण, अश्वत्थामा अर्जुनाचा मित्र होता. आणि सासरे पण आहेत. आता सासरा कोण होता या युद्धामध्ये? हा, द्रुपद. द्रुपद हा अर्जुनाचा सासरा होता ना. तर एका दृष्टिकोनातून अर्जुनाने काय बघितलं, अरे इथे तर सगळे नातेवाईकच आहेत, तर नातेवाईकासोबत कसं काय युद्ध करणार. तर बघा आता आपण समोर चर्चा करणारच आहोत. अर्जुन जे युक्तिवाद देईल ना युद्ध न करण्याचे, ते युक्तिवाद ऐकून कुणाला पण वाटेल अरे अर्जुन तर बरोबरच बोलतोय की युद्ध नाही करायला पाहिजे, मग कृष्णाने काय युद्ध करायला सांगितलं. परंतु इथेच गंमत आहे. आपल्याला भगवंतांच्या उत्तरावरून समजेल की काय युद्ध करायला भगवंतांनी सांगितलं. तरी मी तुम्हाला आधीच एक सांगून ठेवतो, कारण जर पुढच्या वेळेस कोणी नाही आलं तरी. बघा, गीता आपल्याला हिंसा करायला सांगत नाही की तुमच्या स्वतःच्या नातेवाईकाला मारा, हा गीतेचा संदेश नाहीये. गीतेचा संदेश काय आहे, जर तुम्ही पोलीस ऑफिसर आहात आणि तुम्ही पोलीस ऑफिसर किंवा मिलिटरी मॅन आहात आणि जर तुमचा स्वतःचा नातेवाईक जर गुन्हा करत असेल, तर त्यावेळेस तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे की अरे हा तर माझा मामा आहे, हा तर माझा काका आहे, याला मी कसं काय अटक करू. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, समजा तुम्ही पोलीसमध्ये आहात, समजा तुम्ही इन्स्पेक्टर आहात किंवा SP आहात आणि तुमच्या आजोबांनी किंवा तुमच्या सासऱ्यांनी कुणाचा खून केला, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार का त्यांचा बचाव करणार? बाकीचे लोक नाही करणार वाटते. बरं ठीक आहे, असा प्रश्न करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, तुमचं काय म्हणणं, कायदेशीर कारवाई करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? करायला पाहिजे. तर तर हाच गीतेचा संदेश आहे. बऱ्याच लोकांना काय वाटतं की अरे गीता तर कृष्णाने आपापल्या लोकांमध्येच भांडण लावून दिलं. कृष्णाने भांडण नाही लावून दिलं, कृष्णाने भांडण थांबवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु तरी सुद्धा जर अधार्मिक लोक समाजामध्ये वाढत असतील आणि त्याच्यामुळे चांगल्या लोकांना जर त्रास होत असेल, तर अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करणं हे अत्यावश्यक आहे. समजा एखादा व्यक्ती जज आहे आणि त्याच्या मुलाने जर एखाद्या मुलीवरती काही वाईट केलं, तर जज असा नाही म्हणू शकत की हा माझा मुलगा आहे, याला मी कसं काय मृत्यूदंडाची शिक्षा देऊ. तिथे जजचं कर्तव्य आहे की जरी मुलगा असला तरी त्याला शिक्षा दिली पाहिजे, कारण नाहीतर समाज सुरळीत कसा चालणार. तर तसंच एक कौरवाच्या साईडनं हे जे लोक होते हे खूप अधार्मिक लोक होते. जनतेवर आता समजा हे तुम्ही विचार करा, एक व्यक्ती आहे जो आपल्या वहिनीला हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये निर्वस्त्र करतोय, तर याच्यापेक्षा अधार्मिक आणि पापी व्यक्ती कोणी असू शकतं का? तुमचं काय मत आहे?
दुर्योधनाने जे द्रौपदी सोबत केलं ते योग्य होतं का? हा, इतकं अधार्मिक होत सुद्धा करणार नाही. विचार करा, स्वतःची वहिनी आहे, स्वतःची वहिनी मोठ्या भावाची पत्नी आहे, तिच्यासोबत तो असा वागतोय आणि तिला किती घाण घाण शब्द बोलतोय. मग अशा लोकांना जगण्याचा काय अधिकार आहे? मग असा हे अधार्मिक प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये वाढत होते आणि यांना मदत करण्यासाठी जे दुसरे लोक आले होते, त्या सर्वांचा विनाश करणं हे काळाची गरज होती. आणि या गरजेसाठी भगवंताने अर्जुनाला त्याचं कर्तव्य करण्यासाठी सांगितलं. कारण समजा एखादा पोलीस जर घाबरत, एसपी जर घाबरत असेल आपल्या नातेवाईकाला शिक्षा द्यायला, तर कदाचित त्याला समजावून सांगावं लागेल की अरे, तू एसपी आहेस, तू कमिशनर आहेस, तुझं कर्तव्य आहे की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणणं. अशा वेळेस तू नातेलग आहेत किंवा आपल्या या घरगुती प्रेमापोटी तू आपलं कर्तव्य नाही सोडू शकत. तसं अर्जुनाचं कर्तव्य होतं की क्षत्रिय म्हणून अधार्मिक लोकांचा नाश करणे, हे तर कर्तव्याच्या स्तरावरती. आणि दुसरा एक स्तर आहे, ती म्हणजे भक्ती. जेव्हा भगवंत एखादी आज्ञा देतात तेव्हा भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे भक्ती आहे. तर आपण समोर चर्चा करणारच आहोत गीतेमध्ये वेगळ्या स्तरावरती की सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, ज्ञान, अष्टांग आणि भक्ती काय आहे. तर इथे फक्त समजा पुढच्या वेळेस कोणी नाही आलं तर त्यांच्यासाठी मी आज सांगतोय की का हे युद्ध करावं लागलं. अशा अधार्मिक प्रवृत्त्या लोकांचा नाश करण्यासाठी भगवंतांना नाइलाजाने हे युद्ध करावं लागलं. आणि याच्यामध्ये कृष्णाने अर्जुनाला केवळ निमित्त केलं. कदाचित तुम्ही ऐकलं असेल, कृष्णाचं आणि यांचं बऱ्याच वेळेस युद्ध झालं बघा. त्याचं नाव काय होतं? जरासंध. जरासंध नावाचा एक राजा होता. तो तर नरबळी द्यायचा आणि तो प्रत्येक वेळेस 10, 15, 20 अशा अक्षययोनी सेना घेऊन यायचा आणि कृष्णाने एकट्याने सर्व सैन्याला कितीतरी वेळेस मारले. 17 वेळेस त्याला मारून सोडून दिलं. तर कृष्णासाठी एवढी सैन्य मारणं काही मोठी गोष्ट नव्हती. परंतु भगवंतांचा स्वभाव काय आहे की भक्ताचं समाजामध्ये प्रशंसा वाढवणे किंवा भक्ताचं नाव लौकिक वाढवणं हा कृष्णाचा गुण आहे. आजही लोकांना काय वाटतं की महाभारतामध्ये सगळ्यात मोठा शूरवीर कोण होता? तर अर्जुन. परंतु बरेच असे प्रसंग येतात तिथं कळून येतं की खरं युद्ध केवळ भगवंतांनीच केलंय. जसं की जो बार्बरिक नावाचा राजा होता, ज्याला युद्ध बघण्याचं वरदान मिळालं, त्यानं सांगितलं की मी बघत होतो की सर्वत्र भगवंतच विनाश करतायत. त्याच्यानंतर 11व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास करू तेव्हा विश्वरूपाचं वर्णन येईल की सर्व राजे या विश्वरूपाच्या मुखामध्ये जाऊन कसे नष्ट होते. कारण विश्वरूपामध्ये एक मृत्यूचं पण रूप होतं. त्याच्यानंतर जेव्हा युद्ध संपतं तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू आधी रथाच्या खाली उतर. मग नंतर जेव्हा भगवंत खाली उतरतात तेव्हा रथ पण नष्ट होतो. तर असे बरेच प्रसंग आहेत की ज्यातून कळून येतं की ऍक्च्युली सगळं काही भगवंतांनीच केलंय. अर्जुनाला केवळ निमित्त बनवलं. का बरं निमित्त बनवलं? कारण कुठल्याही आई वडिलाला, समजा तर तुम्ही सगळे जे ग्रहस्थ आहात, कुठल्याही आई वडिलाला काय वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने जास्त नाव कमवावं. असं समजा एखादे आई वडील आहेत, ते समजा शेतकरी आहेत आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा IAS ऑफिसर होतो तेव्हा असं आई वडिलाला वाटत नाही की अरे मी तर शेतकरी आहे आणि माझा मुलगा इतका समोर गेला. आई वडिलांना आनंद होतो की दुःख होतं? आनंद होतो ना. कुठलाही जो आई वडील आहे त्यांना काय वाटतं की माझ्या मुलाने माझ्या मुलीने आमच्यापेक्षा समोर जावं. तर हाच स्वभाव भगवंतांचा आहे. तसं बघायला गेलं तर सगळे श्रेय कृष्णच घेऊ शकले असते आणि एक सुदर्शन चक्र सोडून सर्वांचा काही सेकंदामध्ये विनाश केला असता. परंतु भक्तांचं महत्व, भक्तांची प्रशंसा करणे हे भगवंतांचा गुण आहे. म्हणून आपण विठ्ठलाला विठू माऊली म्हणतो. कारण विठ्ठलाचे जे हृदय आहे ते आईचं आहे. आई आणि वडिलांना काय वाटतं की आमच्या मुलांचं नाव व्हावं. तर त्याच्यामुळे भक्तीमध्ये आल्यावरती आपल्याला ही एक आशा असली पाहिजे की आपण अशा व्यक्तीची भक्ती करतोय की ज्याला स्वतःचं नाव लौकिक नको आहे. जो स्वतःचं नाव बदनाम करून पण भक्ताचं नाव करण्यासाठी प्रयत्न करतो. जसे की युद्धामध्ये पण बरेच प्रसंग घडले. कृष्णाने व्रत घेतलं होतं की मी कधी शस्त्र उचलणार नाही. परंतु जेव्हा भीष्म खूपच जास्त युद्ध करू लागले, अर्जुन धोक्यामध्ये आला होता, तेव्हा भगवंतानी रथाचं चक्र उचललं, म्हणजे चाक उचललं
आणि त्याच्यामुळे कृष्ण बदनाम झाले की अरे तू तर आपलं वचन पण पाळत नाहीस. तर कृष्णाने याचा विचार केला नाही की उद्या मला लोक काय बोलतील. आई वडील पण असं कधीच विचार करत नाहीत ना. बऱ्याचदा आपण बघितले की आई वडील कर्ज काढतात किंवा नको नको ते कामं करतात आणि पैसा जमा करून मुलांच्या शिक्षणासाठी लावतात. तसंच भगवंतांचा स्वभाव आहे की त्यांना नेहमीच आपल्या भक्ताच्या भल्यासाठी करण्याची त्यांची मानसिकता असते. जसे भागवतामध्ये पण श्लोक येतात की भगवंतांची बुद्धी काय विचार करते. तर भगवंतांची बुद्धी क्षणोक्षणी हाच विचार करते की माझ्या भक्तांची प्रशंसा आणि त्यांचं गुणगान कसं होईल. त्याच्यामुळे जेव्हा आपण भक्तीमध्ये आहोत तेव्हा आपण निश्चिंत असलं पाहिजे की आपण एक खूप मोठ्या महान उदार अशा व्यक्तीची भक्ती करतोय की जो स्वार्थी नाहीये. नाहीतर या जगामध्ये काय असतं, प्रत्येकाला स्वतःच नाव करावं. तर इथे आपण बघितले की इथे भगवंतांनी अर्जुनाने सगळे आपले नातेवाईक बघितले. आता हे सगळे नातेवाईक बघितल्यावरती अर्जुनावरती काय प्रभाव पडतो ते श्लोक नंबर 27 मध्ये आहे. तर इथे मी कृपया या शब्दाला लाल रंगामध्ये केलंय बघा, कलर केलंय. तर अर्जुन बघतोय की सगळे माझे नातेवाईक आहेत, तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला. तर आपण आधी पण चर्चा केली की मी तेव्हा पण तुम्हाला बोललो होतो की युद्ध न करण्यासाठी अर्जुनाने 5 कारणं दिली होती. तर त्या 5 कारणांपैकी 4 कारणे हे पहिल्या अध्यायामध्ये आहेत आणि एक 5वं कारण हे दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. तर आता पहिल्या कारणाची आपण चर्चा करणार आहोत. तर पहिलं कारण श्लोक नंबर 28, 29 आणि 30 मध्ये येतं. तर ते कारण काय आपण बघूया. श्लोक नंबर 27 मध्ये असं सांगितलंय की या सर्वांना आपल्याच नातलगांना बघून अर्जुन करुणेने व्याकुळ झाला. तर समोर त्याच्यावरती काय परिणाम होतो तो आपण बघूया. तर अर्जुन आता भगवंतांना बोलतोय, दृष्ट्वे मम स्वजनम कृष्ण युत्सुम समुपस्थितम सीदंती मम गात्रानी मुखम च परिशुष्यती. हे भगवंता, मी हे सगळ्या माझ्या नातेवाईकांना बघतोय, मामा, आजोबा, काका, नातू, गुरु, सासरे, हे सगळे माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी बघतोय आणि यांना बघितल्यावर काय होतंय की माझ्या शरीराला कंप सुटतोय आणि तोंड माझं सुकतंय. तुमच्यापैकी कोणाला असा कधी अनुभव आलाय का की तुम्ही कधी एखाद्याचं भांडण बघितलं आणि तुमच्या अंगामध्ये थरकाप झाला? असं कधी झालं? असं होतं. आणि कधी कधी समजा तुम्ही खूप मोठ्या संकटामध्ये आहेत, तर तुम्हाला असं वाटतं की माझा घसा कोरडा पडलाय. म्हणजे पाणी पिऊन पण नेहमी असं वाटतं की घसा कोरडा आहे. तर हे कधी दुःखाच्या प्रसंगी किंवा माणूस जेव्हा खूप जास्त व्याकुळ होतो किंवा खूप जास्त चिंतेमध्ये असतो त्याची ही लक्षणं आहेत की अंग लटलट कापणे, घसा कोरडा पडणे किंवा अंगावरती केस उभे राहणे किंवा अंग जळत आहे असं वाटणे. तर ही सगळी लक्षणं खूप जास्त दुःख किंवा खूप जास्त चिंता अशा परिस्थितीमध्ये बघायला मिळतात. तर हीच लक्षणं इथे अर्जुनामध्ये पण दिसत आहेत. तर याच्यामध्ये काय लक्षणं आहेत? सिदंती मम गात्रानी मुखमचे परिशुष्यती. मुखम म्हणजे आपल्याला माहिती आहे, मुख म्हणजे तोंड आणि शुष्य म्हणजे सुकून जाणे. अर्जुन म्हणतो की माझा घसा कोरडा पडतोय कृष्णा आणि माझं अंग कापतंय. का कापतंय? कारण मी या सर्वांना एकत्र बघतोय, माझ्या नातेवाईकांना. कारण आता किती जरी झालं तरी आपल्याच हाताने आपल्याच भावांना मारणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाहीये. जरी धर्मासाठी जरी करावं लागलं तरी एवढं सोपं नाही. म्हणून अर्जुनामध्ये हे सगळे विकार आपल्याला बघायला मिळत होते. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप छान सांगतात की भगवंतावर ज्या व्यक्तींची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. मी पान नंबर 43 वरती आहे. तर तुमच्यापैकी असं कोणाला वाटतं का की आपण भक्तीमध्ये आलो तेव्हापासून आपल्या थोड्याशा वाईट सवयी कमी झाल्या किंवा मनामध्ये थोडीशी शांतता आहे किंवा विचारामध्ये बदल झाला असं वाटतं की नाही वाटतं? वाटतं ना? बाकीच्यांना वाटतं की नाही वाटतं? हा, फरक तर पडतो ना. तर असं का होतं याचं स्पष्टीकरण या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी दिलंय. तुम्ही जर या पान नंबर 43 मध्ये या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये जर खाली बघितलंय तर एका श्लोकाचा संदर्भ दिलाय.
यस्य अस्ति भक्तिर्भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना सती धावतो बही. भागवताच्या 5व्या स्कंदाच्या 18व्या अध्यायाचा 12 नंबरचा श्लोक आहे. तर हा श्लोक काय सांगतो, ज्याची भगवंतामध्ये भक्ती आहे त्याच्यामुळे मध्ये देवी देवतांचे सर्व गुण आपोआप येतात. त्याच्यामुळे असं इस्कॉनमध्ये म्हणा किंवा वारकरी संप्रदाय, कुठल्याही प्रामाणिक संप्रदायामध्ये जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये गांभीर्याने प्रगती करायला लागतो तेव्हा त्याच्या सवयी बदलायला लागतात आणि त्याच्या बोलण्यामध्ये फरक येतो. म्हणजे कधी कधी वेळ लागतो, लगेच होणार नाही. काही लोकांमध्ये लगेच होईल, कदाचित त्यांनी मागच्या जन्मापासून भक्ती केली असेल, परंतु फरक सर्वांमध्येच पडतो. कारण काय, तुम्ही कधी पारसमण्याचं उदाहरण ऐकलं असेल. पारसमणी असा असतो की जर त्याला आपण लोखंडाला स्पर्श केला तर लोखंडाचं सोनं होतं. तर याच्यामध्ये लोखंडाची काही महत्व नाही, पारसमण्याचं महत्व आहे. कारण ते पारसमण्याच्या संपर्कामुळे तो लोखंड सोनं बनतं. तर जेव्हा आपण भक्ती करतो की भगवंतांचा प्रसाद घरी जेव्हा आपण जेवण करतो, ज्याला आपण प्रसाद बनवतो, किंवा जेव्हा तुम्ही माळेवरती जप करता, किंवा जेव्हा भगवंतांच्या विग्रहांचं दर्शन करता किंवा वैष्णवांची सेवा करता, तर हा आपण भगवंतांशी सहवास करतो. आणि आपल्याकडे मराठीमध्ये म्हणतात ना, ढवळ्या संगे बांधला पोवळ्या, वान नाही पण गुण लागला. तर हे सगळीकडेच हा सिद्धांत लागू पडतो, भौतिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पण. कारण की आपण भगवंतांचा संग करतो त्यांच्या नामरूपामध्ये, त्यांच्या जेव प्रसाद रूपामध्ये. त्याच्यामुळे जे भगवंतांचे गुण आहेत ते हळूहळू आपल्यामध्ये पण यायला लागतात. म्हणून प्रभुपादांना जेव्हा एकदा विचारलं होतं अमेरिकेमध्ये प्रभुपाद प्रचार करत असताना की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक गुन्हेगारी करतायत, तर याच्यावरती तुमच्याकडे काही उत्तर आहे का? तर प्रभुपाद म्हटले, ही सगळी गुन्हेगारी थांबवणं खूप सोपं आहे. तुम्ही फक्त सरकारने आम्हाला मदत करा, आम्हाला सर्व लोकांना प्रसाद देण्यासाठी अन्नधान्य द्या आणि सगळीकडे संकीर्तन करण्यासाठी साधन सामग्री द्या, आणि लगेचच्या लगेच समाजामध्ये गुन्हेगारी कमी होईल. कारण बघा ना, आपण आता हरे कृष्णामध्ये आल्यावरती साहजिकच व्यक्ती चोरी करणार नाही किंवा खोटं बोलण्यामध्ये त्याला थोडीशी भीती वाटेल, तर आपोआपच त्याच्या चारित्र्याचा विकास होतो. ऍक्च्युली जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स म्हणून जे कोर्स असतात मार्केटमध्ये, हजारो रुपयाची फीस घेतली जाते आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली जाते, तर त्याच्यामध्ये ते काय फक्त कसं बोलायचं कसं चालायचं हे शिकवतात. परंतु व्यक्तीचा चारित्र्य विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. कारण किती जरी केलं ना, जे आतमध्ये आहे तेच बाहेर येतं. की जसं तुम्ही एअर हॉस्टेस किंवा विमानामधले त्या लोकांबद्दल कधी ऐकलं असेल, ते लोक काय नेहमी असं हसून बोलतात, तर ते खरंच हसतात असं नाही, त्यांची ट्रेनिंग असते हसण्याची. परंतु तुम्ही पटकन त्यांच्या कानाखाली जर मारली तर लगेच त्यांच्या तोंडातून शिवी बाहेर येईल, कारण जे मनामध्ये आहे तेच बाहेर येतं. प्रभुपाद पण सांगायचे की व्यक्ती किती श्रेष्ठ आहे हे त्याच्या कठीण प्रसंगी समजून पडतं. चांगल्या वेळेस तर कोणी पण चांगले चांगले शब्द बोले. समजा आता मी क्लास देतोय, मोठ्या मोठ्या गोष्टी करायला काही अवघड नाहीये, परंतु जेव्हा माझ्या जीवनामध्ये काही संकट येईल किंवा तुम्ही काहीतरी पटकन बोलून जाल, त्यावेळेस तोंडामध्ये काय शब्द येतात, तर ते आपलं अंतःकरण दर्शवतं. तर हे सर्व चर्चेचा मूळ उद्देश काय आहे की हा जो तात्पर्यामध्ये दिलेला श्लोक, या श्लोकामध्ये भागवतम मध्ये असं सांगण्यात आलंय की जेव्हा व्यक्ती भगवंतांची भक्ती करतो तेव्हा देवी देवतांचे गुण त्याच्यामध्ये आपोआपच येतात. तर हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही, तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये पण याचा अनुभव करू शकता. आणि रशियामध्ये पण एकदा जेव्हा इस्कॉनची रथयात्रा होती तेव्हा तिथल्या पोलीस स्टेशन मधले ऑफिसरनी सांगितलं की आजच्या 24 तासामध्ये आमच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं की सगळ्यात कमी गुन्हेगारीचे तक्रारी आल्या. कारण जरी आपल्याला वर करता असं वाटतं की अरे या मंत्रामध्ये काय मोठी गोष्ट आहे किंवा या जेवणामध्ये काय मोठी गोष्ट आहे, परंतु हे खूप मोठं विज्ञान आहे. जसं की आपण जे पण शब्द बोलतो त्या शब्दाचे ध्वनी या विश्वामध्ये फिरत राहतात. जितके लोक नकारात्मक शब्द बोलतात तितकं नकारात्मक वातावरण वाढतं. समजा तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एखाद्या खोलीमध्ये दोघांचं भांडण झालंय आणि त्या खोलीतून तिसरा व्यक्ती जेव्हा तिथे येतो, भांडण जरी थांबलं तरी त्या व्यक्तीला असं त्या ठिकाणी थोडंसं नको नकोसं वाटतं.
कारण त्या नकारात्मक विचाराचा परिणाम तिथल्या वातावरणावरती होतो. आणि याच्या विरुद्ध जेव्हा लोक मंदिरामध्ये येतात किंवा आपल्या गालतेरीमध्ये येतात, मंदिरात बसल्यावर लोक काय म्हणतात की प्रभूजी इथं बसल्यावर खूप शांत वाटतं. आता शांत असण्याचा काय परफ्यूम तर आपण मारला नाही, का शांत वाटतं? कारण सगळे सकारात्मक ध्वनी त्या वातावरणामध्ये आहेत. तर हे सर्व मी का सांगतो की या भागवतमच्या श्लोकानुसार भक्ताच्या ठिकाणी सर्व चांगले गुण येतात. आणि प्रभुपादाने असं का लिहिलंय? कारण अर्जुन हा जो आपल्या नातेवाईकांबद्दल दया दाखवतोय, प्रभुपाद म्हणतात की हे चांगल्या व्यक्तीसाठी साहजिकच आहे. कुणालाही आपल्या जवळच्या नातेवाईकांबद्दल दया येणारच आहे. तर हा या श्लोकामध्ये आपण बघितलं. तर आपण आता श्लोक नंबर 29 कडे जाऊ. तुम्हाला मध्ये कुठेही काही प्रश्न असला किंवा एखादा मुद्दा तुम्हाला सांगायचा किंवा याच्यामध्ये काही भर टाकायची तर तुम्ही मध्ये कधी पण बोलू शकता. माझ्या विचारण्याची वाट बघू नका. तर हा आहे श्लोक नंबर 29. इथे पण अर्जुनाच्या शरीरामध्ये काही लक्षणं बघायला मिळतात. आता समजा तुम्हाला मी आधीच उदाहरण दिलंय. समजा एखादा जज आहे, त्याच्या मुलाने खून केलाय. जजला जेव्हा हे असं बोलायचंय की याला मृत्यूदंड द्या, तेव्हा जेव्हा पेननं तो लिहिल या व्यक्तीला मृत्यूदंड द्या, तेव्हा साहजिक आहे की जजचा हात कापणारच, कारण तो त्याचा मुलगा आहे. तसंच हे सर्व अर्जुनाच्या शरीरामध्ये पण अशा प्रकारचे आपल्याला लक्षणं बघायला मिळतात. तर इथे अर्जुन काय म्हणतो? वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्रते हस्तात त्वक्चैव परिदह्यते. कृष्णा, माझं पूर्ण शरीरामध्ये काप सुटलाय आणि अंगावरती काटा उभा राहिला. अंगावरती काटा कधी उभा राहतो तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतील तेव्हा आपण चर्चा करूच. आणि माझ्या हातातून बाण निष्ठून पडतोय. आता बघा, तुम्ही कधी ऐकलं असेल अर्जुनाने अशी प्रतिज्ञा घेतली होती, जो कोणी मला बोलेल की माझा बाण बाजूला ठेव, त्याला मी मारून टाकेल. आणि आता स्वतःच त्याच्या हातातून बाण निष्ठून जातोय. किंवा तुम्ही कदाचित खेळामध्ये पण बघितलं असेल, खूप चांगले चांगले खेळाडू असतात की ज्यांना खूप चांगलं खेळता पण येतं, पण जेव्हा त्यांचं मन स्थिर नसतं ना, किंवा खूप प्रेशर असतं. आता समजा रोहित शर्मा आहे किंवा विराट कोहली आहे, सुरुवातीच्या ओव्हरमध्ये त्यांना सिक्स मारायला जास्त अवघड जात नाही, ते लगेच सिक्स मारतात. परंतु मॅचची शेवटची ओव्हर आहे, शेवटच्या ओव्हरीमध्ये 12 रन पाहिजे, तर तेव्हा त्यांना सिक्स मारायला सोपं जातं का अवघड जातं? तुमचं काय म्हणणं आहे? बाबा सर उत्तर देऊ शकतात. अशा वेळेस त्या खेळाडूला सिक्स मारणं सोपं जाईल का अवघड जाईल? हा, अगदी बरोबर. तर प्रेशर कारण त्याच्यावरती प्रेशर असतं ना. तर हे सगळे जे अर्जुनामध्ये हे लक्षणं दिसत आहेत, हे सगळे प्रेशरमुळे आहेत. की अंगामध्ये काप येणं, अंगावरती काटा उभा राहणं, हातातला बाण निसटून पडणं आणि अंगाला आग लागल्यासारखं वाटणं. तर याच्यामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये समजावून सांगितलंय की अंगावरती जो काटा येतो किंवा अंगावरती जे कंपन येतं ते दोन प्रकारे येतात. एक तर जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये खूप प्रगती करतो आणि त्याला भगवंतांचा अनुभूती होते, तर त्यावेळेस पण अंगावरती रोमांच येतो, तो आनंदाचा रोमांच असतो. परंतु आता ज्या अर्जुनाचा जो रोमांच येतोय तो आनंदाचा नाहीये, तर तो प्रेशरचा रोमांच आहे. तर असे रोमांचामध्ये फरक आहेत. अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागते. तर हा झाला 29 नंबरचा श्लोक. सर्वजण आहात ना, का सगळेजण चालू करून बाजूला निघून गेले? असं नको व्हायला, मीच बोलतोय तुम्ही काय. तर आता हा आपण श्लोक नंबर 30 बघूया. श्लोक नंबर 30 मध्ये अर्जुन काय म्हणतो? न च शक्नोमी अवस्थातीं भ्रमती वचे मे मन निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. तर हे श्लोक नंबर 28, 29 आणि 30 या 3 श्लोकामध्ये युद्ध न करण्याचं पहिलं कारण अर्जुन देतोय. पहिलं कारण आहे की आपल्या नातेवाईकांबद्दलचं साहजिक प्रेम किंवा करुणा, हे युद्ध न करण्याचं पहिलं कारण आहे. तर इथे तर असं कुठं लिहिलं नाही कारण नंबर 1, कारण नंबर 2. तर मी कुठून सांगतोय? तर हे आचार्यांनी त्यांच्या टिप्पणीमध्ये स्पष्ट केलंय की या श्लोकामध्ये अर्जुनाचा मनोभाव हा आहे.
तर उद्या उठून मी टिप्पणी लिहू शकत नाही. तर हे तात्पर्य टीका वगैरे लिहिणं हे खूप महान संतांचं काम आहे. आपण केवळ त्यांच्या टिप्पणीचा अभ्यास करू शकतो. तर हा श्लोक नंबर 30 मध्ये अर्जुन काय म्हणतोय आपण बघूया. अर्जुन म्हणतोय की कृष्णा इथे काही चांगलं होईल असं मला वाटत नाही आणि मी इथे उभा नाही राहू शकत. हे सगळं काही विपरीतच घडते असं मला वाटतंय. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात श्लोक नंबर 30च्या की व्यक्तीला आयुष्यामध्ये भीती का वाटते. तर भीती वाटण्याचं एक शास्त्रीय कारण इथं दिलंय. जेव्हा व्यक्ती भगवंतान वाचून इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरती आश्रित होतो तेव्हा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये भीती असते. तुम्ही कितीतरी संतांच्या आयुष्यामध्ये बघितलं असेल, जसे की तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराज, ते त्यांना कधीच भीती नाही वाटायची, कारण की ते पूर्णपणे त्यांच्या दृष्टीमध्ये सर्वत्र भगवंत होते. परंतु आपण हळूहळू भक्तीमध्ये प्रगती करतोय, आपल्याला कदाचित अनेक जन्म पण लागतील. तर यावेळेस आपण बऱ्याचशा गोष्टीने घाबरतो, कधी आर्थिक संकटामुळे, कधी आजारामुळे. तर हे भगवंतान वाचून इतर गोष्टीवरती आसक्ती असण्याचं एक लक्षण आहे. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक संतुलन आढळून येते. हे पान नंबर 44 वरती मी तात्पर्यामध्ये वाचत आहे. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही. आता खास करून आधुनिक काळामध्ये तर खूपच लागू पडतं. सगळे म्हणतात की गर्व से कहो हम हिंदू है, हम सनातनी है, पण कुणाला गीता वाचण्यामध्ये किंवा रामायण वाचण्यामध्ये कुणाला वेळ नाही किंवा इंटरेस्ट नाही. सगळ्याला कशामध्ये आस्था आहे की कसा पैसा कमवायचा. तर पैसा ही आयुष्याची गरज आहे, याच्यामध्ये काही दोन मत नाहीये. परंतु आयुष्याचं परमोच्च सार काय हे पण व्यक्तीने थोडंसं या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. हे आपण चर्चा केली की भगवंतांनीच अर्जुनाला अज्ञानामध्ये ठेवलं. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. हा प्रल्हाद महाराजांचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये स्वार्थ गतीम ही विष्णू असं प्रल्हाद महाराज श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये सांगतात की व्यक्तीचा खरा स्वार्थ ही भगवंत आहे. कारण प्रत्येक जण स्वार्थी असतोच, परंतु भौतिक स्तरावरती स्वार्थी राहून काही फायदा नाही, कारण हा स्वार्थ आपल्याला जास्तीत जास्त या आयुष्यापर्यंत कामी पडेल. परंतु खरा स्वार्थ हा आहे की भगवंतांची भक्ती करणे, जेणेकरून व्यक्ती शाश्वत काळासाठी या बंधनातून मुक्त होईल. तर इथे प्रभुपादांनी तात्पर्यामधले आपण मुद्दे वाचले. आणखीन काही आहे का? हा, तर ठीक आहे. तर आता आपण श्लोक नंबर 31 वाचूया. श्लोक नंबर 31 मध्ये काही तर श्लोक नंबर 31 ते 37 मध्ये युद्ध न करण्याचं दुसरं कारण आहे. पहिलं कारण होतं आपल्या नातेवाईकांबद्दलची करुणा किंवा प्रेम, आणि युद्ध न करण्याचं दुसरं कारण आहे की युद्ध जिंकून सुद्धा मला काही आनंद मिळणार नाही. हे अर्जुनाचं दुसरं कारण आहे. की आता आपण बघूया अर्जुन काय सांगेल. तर श्लोक नंबर 31 मध्ये अर्जुन काय म्हणतोय, न च श्रेयोनु पश्यामी हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयम कृष्ण नच राज्यम सुखानी च. की अर्जुन म्हणतोय कृष्णा, आपल्याच लोकांना मारून काही चांगलं होईल असं मला काही वाटत नाही. मग भगवंत म्हणतील अरे पण त्यांना जर तू मारलंस तुला राज्य मिळेल, तू सुखी होशील. तर अर्जुन म्हणतो मला असं राज्य नको आणि असं सुख पण नको. तर इथे अर्जुन असं बोलतो. ऍक्च्युली क्षत्रियासाठी असं बोलणं योग्य नाहीये. जसं मी तुम्हाला पोलीस किंवा मिलिटरी ऑफिसर किंवा जजचं उदाहरण दिलं. या लोकांनी आपल्या कर्तव्यामध्ये टाळाटाळ करणं हे त्यांच्यासाठी योग्य नाहीये, कारण त्यांच्याकडून त्यांच्या त्या कर्तव्याची अपेक्षा आहे. तसंच अर्जुन क्षत्रिय म्हणून त्याच्याकडून अपेक्षा आहे की धर्माची स्थापना करण्यासाठी आणि समाजामध्ये जे अधर्म वाढला आहे त्याला नष्ट करण्यासाठी त्यांनी युद्ध करणं हे त्याच्याकडून अपेक्षित होतं. परंतु तरी सुद्धा अर्जुन असा भ्रमित होऊन बोलतो. पान नंबर 45 मध्ये मी प्रभुपादांच्या तात्पर्यामधले काही मुद्दे वाचत आहे. स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात.
कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे एक मुद्दा सांगतो. बघा, आपण प्रत्येक जण एक स्वतंत्र आत्मा आहे. समजा पती एक वेगळा आत्मा आहे, पत्नी एक आत्मा आहे, किंवा आपला मुलगा मुलगी वेगवेगळे आत्मे आहेत. परंतु काही कर्माच्या एकसारखे आपले कर्म झाल्यामुळे आपण सर्व एकत्र आलो आणि मग आपण एकमेकांना पती किंवा पत्नी किंवा मुलं अशी त्याला नावं दिली. पण जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा कुठे जातो कुणाला माहिती आहे का? परंतु या काही काळाच्या एकत्र राहण्यामध्येच आपण इतके जास्त मोहित होतो की आपल्याला याच्या पलीकडे पण काही आहे असा विचारच येत नाही. परंतु याचा अर्थ असा नाहीये की आपण आपल्या कुटुंबाची काळजी नाही घेतली पाहिजे, हे नाही सांगायचंय. त्याची आणखीन विस्तारित चर्चा समोर येणारच आहे. परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे, जेव्हा व्यक्ती शरीराला सर्व काही समजतो की मी पुरुष आहे, मी एक पती आहे, किंवा मी एक या घराचा प्रमुख आहे, किंवा मी एक पत्नी आहे, आणि याच्या पलीकडे जेव्हा आपण विचार करतच नाही तेव्हा आपले सगळे विचार याच्यामध्येच अडकून राहतात की कसं महागडं फर्निचर घ्यायचं किंवा कसे महागडे कपडे घ्यायचे, कसा जास्तीत जास्त पैसा कमवायचा, याच्यामध्येच आपण गुरफटून राहतो आणि आपल्याला कधी कळत पण नाही की अरे याच्या पलीकडे पण काही आहे आणि हे आपल्याला एक दिवस सोडून जायचंय. म्हणजे याचा अर्थ आपण कमाई करू नये असं नाहीये. आता अर्जुन तर एवढा मोठा राजा होता, कमाई करण्यासाठी मनाई नाहीये, परंतु केवळ या आसक्तीमध्येच पडून राहणे याला मनाई आहे. आणि याच्या बाहेर पण काही आहे, खरा स्वार्थ काय आहे हे जीवाने समजून घ्यावं. हे प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीती मूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. मोह मुलगा आहे म्हणून त्याला मी माफ करतो हे चुकीचं आहे. तसं हे माझा काका मामा आजोबा आहेत म्हणून त्यांनी अधर्म केला तरी चालेल, त्यांच्यासोबत मी युद्ध करणार नाही, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला कोणी विचारलं की अरे तुमच्या गीतेमध्ये तर हिंसा करण्याला सांगितली, तर ठीक आहे, मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारतो, समाजामध्ये हिंसा गरजेची आहे की नाही आहे? हा, बरोबर आहे. आता समजा आपण म्हटलं की हिंसेची गरजच नाही, तर उद्या ते पाकिस्तानचे सगळे अतिरेकी आपल्या भारतात घुसतील ना. मग आपण कसं काय धर्माचं आचरण करणार? याचा अर्थ जे लोक म्हणतात की नेहमी अहिंसा अहिंसा अहिंसा, अहिंसा खूप चांगली आहे, अहिंसेबद्दल दोन मत नाहीये, परंतु प्रत्येक गोष्टीचं एक ठराविक उपयोग असतो. त्याच्यामुळे क्षत्रिय पोलिसने किंवा मिलिटरी ऑफिसरने अहिंसेचे धडे नाही दिले पाहिजे. एखादा साधू किंवा संत जेव्हा अहिंसेचं बोलतो तेव्हा ते योग्य आहे, कारण ते साधूचं कर्तव्य आहे. परंतु एक मिलिटरीचा सोल्जर म्हणू शकत नाही अहिंसा. अरे हा समोरचा अतिरेकी आला, मी याला कशी काय गोळी मारू, हिंसा होईल, त्याच्या अंगातून रक्त येईल, हे त्याच्याकडून बोलणं अपेक्षित नाहीये, कारण त्याचं कर्तव्य हिंसा करणे. आणि जेव्हा एखादा सैनिक अशा दुष्ट प्रवृत्तीच्या अतिरेक्याला गोळी घालून मारतो तेव्हा त्याला सरकार पण पुरस्कार देतं आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला उच्चतर लोकांमध्ये स्थान मिळतं, कारण त्याने धर्माच्या स्थापनेसाठी आणि दुष्ट लोकांचा संहार केलेला आहे. हे एक शास्त्रामध्ये एक श्लोक येतो, समोर जेव्हा चर्चा येईल तेव्हा तुम्हाला मी सांगणारच आहे की ब्राह्मण जो आपला वैदिक धर्माचं आचरण करून जे स्वर्गाची प्राप्ती करतो, तीच स्वर्गाची प्राप्ती एक क्षत्रिय धार्मिकपणे युद्ध करून करतो. असा एक श्लोक आहे. प्रभूजी, तुमचा काही प्रश्न आहे का? हा, येस प्रभू. हा 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 हा. तेच तर. हा. तर कोणतीही गोष्ट चांगली आहे पण त्याचा अतिरेक नको ना. त्या एका अहिंसेमुळे भारताला किती लोकांचं, तुम्ही खूप चांगला मुद्दा सांगितला की किती लोकांच्या गुलामगिरीला आपल्याला हे करावे लागले. आता अहिंसेमुळे आपण अहिंसेचा एक लढा दिला, परंतु आपल्या स्वातंत्र्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस
यांचं पण खूप मोठं योगदान आहे. आपण असं नाही म्हणू शकत की त्यांनी हिंसा केली ते चुकीचं आहे. सुभाषचंद्र बोसनी जेव्हा आपली आझाद हिंद सेना स्थापन केली आणि इंग्रजांची बऱ्यापैकी कंबर तोड केली आणि भारतामध्ये जेव्हा आझाद हिंद सेना आली तेव्हा मुंबईच्या बंदरावरती बऱ्याच जहाजांनी त्यांनी काबीज केलं होतं. तेव्हाच इंग्रजांना समजलं की आता हे लोक आपल्या विरुद्ध गेले. तर अहिंसा चांगली हे मान्य आहे, नाही म्हणत नाहीये, आपण विनाकारण कोणाला मारलं नाही पाहिजे, परंतु जिथे गरज आहे तिथे हिंसा केली पाहिजे म्हणजे आता आपण तलवारी घेऊन रस्त्यावर उतरायचं नाहीये. ज्या व्यक्तींना याचा अधिकार दिला त्या व्यक्तींनी, समजा एखाद्या कार्ट्याने चांगल्या मुलीला समजा काही नको असलेली गोष्ट केली, तर तुम्ही जर अहिंसा बोलत असले तर त्याच्या समाजावरती किती दुष्परिणाम होतील. मुली कशा काय सुरक्षित राहू शकतील आणि अशा लोकांना काय वाटेल की अरे हे अहिंसेच्या नावाखाली आपल्याला सोडून देतात. तर हे अर्जुनाच इथं चुकत होता. तर गीता हिंसा कुठे करायला सांगते, जिथे गरज आहे तिथे. जसं की सैनिकांना हिंसा करणं गरजेचं आहे, तसं अर्जुनाला क्षत्रिय म्हणून हिंसा करणं गरजेचं होतं. तर हा एक जर मुद्दा तुम्हाला कळाला तर गीतेबद्दलचे लोकांचे जे गैरसमज आहेत ते तुम्हाला कदाचित समजून पडतील. बघा, या तात्पर्यामध्येच प्रभुपादांनी सांगितले 5 नंबर 45 मध्ये, उदाहरणार्थ त्याच्या समोर प्रभुपाद म्हणतात, श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमधील लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि दैदिप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. म्हणजे जे संन्यासाला जे स्वर्गलोकाची प्राप्ती होते तीच प्राप्ती एका क्षत्रियाला होते. आता वरवर करता बघायला हे समजायला खूप कठीण जाईल. संन्यासी तर नेहमी अहिंसेचं पालन करणार, चांगल्या गोष्टी बोलणार, परंतु क्षत्रिय तर युद्ध करणार. परंतु त्यांच्यासाठी तो धर्म आहे, ज्याच्यासाठी जो धर्म आहे त्याला त्याच्या धर्मानुसार त्याचं फळ दिलं जातं. तर हे आपल्याला पोलिसांच्या, जजच्या आणि सैनिकाच्या उदाहरणावरून समजण्यासाठी फार काही कठीण नाहीये. तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता, पण मला तरी वाटत नाही याच्यामध्ये काही प्रश्न असावा. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता ही होतीच. आणखीन बरेच लोक काय म्हणतात, अरे कशाला युद्ध करवलं कृष्णाने, त्याच्यापेक्षा पांडवांना कुठेतरी सांभाळून घ्यायचं, कुठेतरी ठेवायचं होतं. असं बोलून चालत नाही ना, तो त्यांचा अधिकार आहे. उद्या तुमचा वारसा हक्काने आलेली जमीन आहे आणि कोणी लोक विनाकारण बळकावून सगळी जमीन घेऊन जातात आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करायला कोर्टामध्ये गेले आणि समजा तुम्हाला कोणी दोन शहाणे शब्द सांगितले, अरे तुम्ही कशाला त्याच्यासोबत भांडण करताय, जमीन गेली तर जाऊ द्या, तुम्ही मोलमजुरी करून राहा, तर असं बोलणं बरोबर आहे का? नाही ना. तर तसेच जे लोक म्हणतात की पांडवांनी कशाला युद्ध करायला पाहिजे, त्यांना म्हणायचं की तुमची प्रॉपर्टी मी घेतो आणि तुम्ही मग असं बाहेर भिक्षा मागून जीवन जगा, तुम्हाला बरोबर वाटेल का? तर असे हे लोक विनाकारण जे नको असलेले काहीतरी तत्वज्ञान काढतात आणि दिशाभूल करतात. परंतु हे सगळं याच्या सगळ्याची उत्तर आचार्यांनी आधीच दिलेत. तर आता आपण समोरच्या दोन श्लोकांकडे जाऊ. श्लोक नंबर 32 आणि 33. या दोन श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो की कृष्णा, की हे सगळे जे आपले लोक आहेत, जे माझे नातेवाईक आहेत, भाऊ, मामा, काका, चुलते, सासरे वगैरे आहेत, हे लोक जर मेले आणि मी समजा जिंकलो सुद्धा, तर या लोकांच्या अनुपस्थितीमध्ये मग या राज्याचा करू काय मी, असा अर्जुन हे देतोय, काय म्हणतात त्याला, युक्तिवाद देतो. बघा, जर आपण अर्जुनाचे युक्तिवाद जर लक्षात घेतले ना, तर कुणाला पण काय वाटेल, अरे अर्जुन तर बरोबर बोलतोय की आपल्या लोकांवरती दया दाखवली पाहिजे, आपले लोक नाहीत तर मग आपल्याला काय आनंद मिळणार. अर्जुनाची युक्तिवाद तर बरोबर आहे, का बरं कृष्णाने युद्ध करायला सांगितलं. पण जेव्हा आपण समोर जसा गीतेचा अभ्यास करायला जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की एक गोष्ट समजण्याचे वेगवेगळे स्तर असतात. सामान्य लोकांना एक गोष्ट समजते, पण त्याच्यापेक्षा जे अधिक प्रगत लोक आहेत त्यांना एक गोष्ट समजते. तसं हे का बरं युद्ध करायची याची स्पष्टीकरण भगवंत समोरच्या अध्यायामध्ये देतील.
तर आपण या श्लोकामध्ये काय बघतोय की अर्जुन युद्ध न करण्याचं दुसरं कारण देतोय. दुसरं कारण काय आहे की विजय मिळून सुद्धा मला आनंद होणार नाही. जसं की आपण म्हणतो ना, बऱ्याचदा लोक काय करतात की कार घेतली किंवा घर घेतली तर हे दुसऱ्याला दाखवण्यासाठी. एक मिनिट सर्वांनाच आवाज कट होतोय का? जयश्री माताजी एकदा तुमचं नेट चेक करा किंवा रिजॉईन करा. तर या श्लोकामध्ये श्लोक नंबर 32 आणि 33 मध्ये अर्जुनाने हे पण कारण दिले की जर आपलेच लोक नसतील तर मग मी हे जिंकून काय करणार. श्लोक नंबर किती आहे हा, 32 ते 35 पर्यंत. गृहपाठ तात्पर्यामध्ये काय सांगतात ते आपण बघूया. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे. तर गोविंद हा शब्द इथे कुठल्या श्लोकामध्ये येतो? गोविंद श्लोक नंबर 32 मध्ये आहे. किमनो राज्येन गोविंद. तर गोविंदचे आपण आधी पण अर्थ बघितले होते. गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे आनंद देणारा, गायीला आणि इंद्रियांना आनंद देणारा. किंवा गोविंदचा दुसरा अर्थ होतो की विंदती, ज्याला सर्व काही माहीत आहे असा. तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे. मी पान नंबर 46 वरती आहे. कारण श्रीकृष्ण इंद्रियांच्या आणि गायीच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहे. तर गोविंद म्हणून अर्जुनाला काय बोलायचं होतं? त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णाने जाणले पाहिजे. अरे कृष्णा, तू तर गोविंद आहेस, तुला चांगलं माहिती आहे की माझा आनंद कशात आहे, तर कशाला तू मला युद्ध करा, असं अर्जुनाला इनडायरेक्टली म्हणायचं होतं. परंतु प्रभुपाद काय सांगतात की देवाने आपल्या इंद्रियांची सेवा केली पाहिजे का आपण देवाच्या इंद्रियांची सेवा केली पाहिजे, हा प्रश्न प्रभुपाद तात्पर्यामध्ये उपस्थित करतात. की देव आपला सेवक नाहीये. जसे की तुम्ही कदाचित ऐकलं असेल, वृंदावनामध्ये रघुनाथदास गोस्वामींची कथा खूप प्रसिद्ध आहे. रघुनाथदास गोस्वामी जप करायचे, तर तेव्हा भर उन्हामध्ये जप करत असताना त्यांना खूप भरपूर उन्हाळा होता. तर त्यांना ऊन लागू नये म्हणून श्रीमती राधाराणी स्वतःचा पदर त्यांच्या डोक्यावरती पकडते सावली करण्यासाठी. तरी सनातन गोस्वामी बघतात. सनातन गोस्वामी आल्यावरती राधाराणी तिथून निघून जातात, विलुप्त होतात. तर मग सनातन गोस्वामी रघुनाथदास गोस्वामींना सांगतात की हे बरोबर नाही. भक्त म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण भगवंतांना सेवा दिली पाहिजे, त्यांच्या इंद्रियांना सेवा दिली पाहिजे, त्यांच्याकडून आपण सेवा नाही घेतली पाहिजे. बऱ्याचदा लोक काय की देवा मला हे दे, मार्क दे, मला मुलगा दे, मुलगी दे, पैसे दे, जसं की देव आपला ऑर्डर सप्लायर आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की अशा प्रकारे अपेक्षा करणं ही चुकीचं आहे. जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. हे खूप मोठं एक रहस्यासारखं आहे. आपल्याला काय वाटतं की जेव्हा मला पाहिजे जे मिळेल तेव्हाच मी आनंदी होईल. परंतु इथे आचार्य किंवा साधू संत काय सांगतात, सिद्धांत उलटा आहे. जेव्हा तुम्ही भगवंतांच्या इंद्रियांची सेवा कराल तेव्हा आपोआपच तुम्हाला समाधानाची अनुभूती होईल. हे समजायला तो कठीण वाटेल, तर हे प्रल्हाद महाराज त्यांच्या प्रार्थनेमध्ये समजावून सांगतात. प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, तिथे एका श्लोकामध्ये ते प्रल्हाद महाराज कशाचं उदाहरण देतात. प्रल्हाद महाराज म्हणतात की जेव्हा आपण आरशामध्ये बघून मेकअप करतो, की समजा आपण काही क्रीम लावणार किंवा काही स्त्रिया काही टिकली वगैरे लावणार, जेव्हा आरशामध्ये बघून आपण आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप करतो, परंतु त्याच्यामुळे काय होतं की आपोआप जो आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं त्याचा पण मेकअप आपोआप होतो की नाही होतो? होतो ना. माझा प्रश्न तुम्हाला समजला ना? जेव्हा आपण आरशामध्ये बघून मेकअप करतो, आपला मेकअप झाल्यावरती आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतंय त्याचा मेकअप आपोआप होतो की नाही होतो? होतो ना. असं कोणी परत मेकअप करता का रे आरशामध्ये पण एक टिकली लावायची किंवा आरशामध्ये, असं तर आपण करत नाही. तसंच जेव्हा आपण भगवंतांच्या इंद्रियांना विठ्ठल म्हणा किंवा कृष्ण म्हणा त्यांच्यासाठी जेव्हा आपण प्रसादाचं भोजन त्यांना देतो किंवा त्यांची सेवा करतो, तेव्हा आपोआपच आपले इंद्रिय पण
समाधानी होता, तेव्हा आनंदाची अनुभूती होते. अन्यथा भक्ती वाचून किती जरी आपण इंद्रियतृप्ती करण्याचा प्रयत्न केला तरी नेहमी असं कुठं ना कुठं मनामध्ये राहूनच जातं की अरे काहीतरी आयुष्यामध्ये कमी आहे. बऱ्याचदा तुम्ही बघा, सगळ्या साधू संतांच्या आयुष्यामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळे संत गरीब होते. तुकाराम महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, संत गोरा कुंभार, सगळे संत गरीब होते परंतु आयुष्यामध्ये खूप समाधानी होते. असं कधीच ऐकायला मिळत नाही कुठला संत आयुष्यामध्ये खूप नाराज होता, असं कधीच ऐकायला मिळत नाही. गरीब असून सुद्धा समाधानी होते. बघा, समाधानी असणे आणि इंद्रियतृप्तीसाठी खूप पैसा असण्याच्या मध्ये फरक आहे. तर ही जी आनंदाची अनुभूती आहे, समाधानाची अनुभूती आहे, जेव्हा आपण भगवंतांच्या इंद्रियांची सेवा करू तेव्हा आपोआपच मिळेल. कारण जसा आपण आणि आरशातलं आपलं प्रतिबिंब याच्यामध्ये काही फरक नाही, तसे आपण हे भगवंतांचे अंश असल्यामुळे आपण भगवंतांच्या इंद्रियांची सेवा केल्यावर आपल्याला आपोआपच त्या आनंदाची अनुभूती होते. हेच भक्तीमध्ये असलेल्या लोकांच्या आनंदाचं कारण आहे. नंतर प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये पान नंबर 47 मध्ये, प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवण्याची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. अर्जुनाला वाटतं की हे मेल्यावरती मी कोणाला दाखवेल. आपण कार घेतली आणि नातेवाईकाला दाखवता नाही आली तर काय थोडा आनंद मिळत नाही ना, त्यांनी पण म्हटलं पाहिजे अरे खरंच खूप पैसेवाले. तसं आहे अर्जुनाचं झालं. अर्जुनाला त्याच्या नातेवाईकांना मारावयाचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारायचे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. आता हे कशावरून सांगितलंय? श्लोक नंबर 35 मध्ये जर तुम्ही बघितलं, शेवटचा शब्द येतो स्यात् जनार्दन. जनार्दन, जनार्दन हा आपल्याकडे काही लोकांचं नाव पण ठेवलं जातं जनार्दन. तर जनार्दन या शब्दाचे दोन अर्थ होतात. जन म्हणजे जनता, जसं की भारतीय जनता पार्टी आहे ना, भारतीय जनता पार्टी, जन म्हणजे जनता. आणि अर्दन या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक तर रक्षण करणारा आणि दुसरं त्यांना नष्ट करणारा. कर्दन काळ, अर्दन म्हणतो ना, अर्दन कर्दन, आणि दुसरा अर्थ आहे रक्षण करणारा, दोन्ही अर्थ आहेत. तर अर्जुन जनार्दन म्हणण्यामागे त्याचा मनोभाव काय आहे की तुम्ही जनार्दन आहात, तुम्ही जर कोणाला मारलं तर तुम्हाला काही पाप लागणार नाही, त्याच्यामुळे मला नका सांगू, तुम्हीच त्यांना मारा, असा अर्जुन म्हणतोय. या क्षणी अर्जुनाला माहित नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते, त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते. तर याचं स्पष्टीकरण 11व्या अध्यायामध्ये परत येईल. मये वैते निहिता निमित्त मात्रम भव सव्यसाची, असं भगवंत एक श्लोक बोलतील. त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, मी या सर्वांचा आधीच वध केलाय आणि हे सगळे मरणारच आहे, तू फक्त निमित्त बन. भक्तीमध्ये पण काय असतं की आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की मी इतक्या लोकांना प्रचार केला, किंवा मी इतके मंदिरं बांधले, किंवा मी इतका दान धर्म केला. ऍक्च्युली हे सगळं भगवंतच करतात, आपण केवळ एक निमित्त असतो. परंतु जेव्हा व्यक्तीला अहंकार होतो की मीच सगळं करतोय, तेव्हा त्याच्याकडून या सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या जातात. तसं ऍक्च्युअली युद्धामध्ये भगवंतांनी सगळ्याला मारलं होतं, परंतु अर्जुनाला केवळ एक निमित्त बनवलं होतं. कारण आपण आधी चर्चा केली की आईवडिलांसारखा भगवंतांचा स्वभाव आहे की आपल्या मुलांचं नाव अधिक व्हावं. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावीची इच्छा अर्जुनाला असली तरी त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. अर्जुनाला जरी वाटत होते की यांना मारू नये, परंतु या सगळ्यांनी भक्तांचा अपराध केला होता, खास करून द्रौपदीचा अपराध. द्रौपदी भगवंतांची खूप महान भक्त होती आणि तिचा इतका मोठा अपराध या सगळ्यांनी केला, तेव्हाच भगवंतांनी ठरवलं होतं की या सर्वांना मी नष्ट करणार. त्याच्यामुळे अर्जुन जरी म्हणत असला की मला नाही मारायचं, तरी भगवंतांनी तर ठरवलं होतं की सगळ्यांना मारायचं. समजा असं जरी झालं असतं की अर्जुन तिथून सोडून गेला असता, की अर्जुन म्हटलं असं नाही मला युद्ध नाही करायचं आणि अर्जुन सोडून गेला असता, तर तुम्हाला काय वाटतं की भगवंतांनी सर्वांना मारलं असतं की नसतं मारलं?
मारलंच असतं. कारण भगवंतांनी आधीच ठरवलं होतं की यांना यांच्या पापाची शिक्षा द्यायची. अर्जुनाला केवळ निमित्त बनवायचं होतं. आपल्या आयुष्यामध्ये पण बऱ्याच अशा काही घटना घडतात की भगवंत आपल्याला निमित्त करतात. परंतु व्यक्ती ते विसरून जातो आणि स्वतःलाच खूप महान समजायला लागतो. की मी क्लास दिल्यामुळे खूप लोक आले किंवा माझ्या गाण्यामुळे जास्त लोक भक्त झाले. ऍक्च्युली सगळी गाण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता तर भगवंतांनीच दिली. त्यांना कोणाला भक्त करायचे ते भगवंत बघतील, तर असा अहंकाराचा स्वभाव नसला पाहिजे. तर मला वाटतं आता 9 वाजून 12 मिनिटं झाले. तुम्हाला पण जेवण वगैरे करायचं असेल तर हा अध्याय आपण उद्या पूर्ण करूया. आणि जर शक्य झालं तर उद्या आपण दुसरा अध्याय पण सुरू करूया. आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? नाही. तुम्हाला एखादा अधिक काही तुम्ही ऐकलेलं कधी काही सांगायचं असेल किंवा तुमच्या आधीच्या ऐकण्याच्या विरुद्ध मी काही बोललो असेल तर आपण चर्चा करून कधी पण गोष्टी समजून घेऊ शकतो. असं नाही की मला खूप काही येतं. मी पण वरिष्ठ भक्ताकडून ऐकूनच तुम्हाला सांगतोय. तुम्हाला मी जर बऱ्याचदा जव्हारमध्ये बोललो की सगळं काय सौ चुहे खाके त्या बिल्ली चली हज को, अशी माझी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं असं काही समजू नका. कुणाचा काही प्रश्न आहे किंवा कुणाला काही जर सूचित करायचं तर सांगा. जर नसेल तर आपण इथे थांबूया आणि अं, वेळ काढून उद्या रात्री 8 वाजता या. आपण उद्या हा अध्याय संपवूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण.